प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्न टाइम्स बाबा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पिंपळवंडी जिल्हा परिषद गट हा आमदार शरददा सोनवणे यांचा या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत जरी होत असली तरी विजय कुराडे त्याचबरोबर काकडे भाऊ यांचं काम चांगलं राहिलं असल्यामुळे आणि विजय कुराडे उच्च शिक्षित अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे या मतदारसंघामध्ये चांगली रंगत पाहिलेली आहे. मयूर पवार यांनी अपक्ष उमेदवार दाखल केला, आमदार शरददा सोनवणे यांचे देखील ऐकले नाही. नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी उमेदवाराचा मागे घेतला. परंतु मयूर पवार यांचे समर्थक नेमके काय करतात आणि त्यांना कव्हर करण्यामध्ये विजय कुराडे कशा प्रकारे सक्सेस होतात यावर विजय कुराडे यांच्या विजयाची गणित अवलंबून आहे. पिंपळवंडी गणामध्ये काय परिस्थिती राहील आपण समजून घेऊया. काकडे भाऊंचं त्या मतदारसंघात काम चांगले राहिलेले, गोरगरिबांचे रेशनिंग असतील, आधार कार्ड असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी अतुल शेठ असतील किंवा आशाताई बुचके असतील यांच्या माध्यमातून काम केलेलं आहे. हे सगळं होत असताना त्या काकडे भाऊचं काम उज्ज्वल राहिलेलं, परंतु ते गावच्या उमेदवारासोबत न राहता राष्ट्रवादी त्यांनी सोबत घेतलेले आहे. आता तो त्यांचा इंटरनल विषय आहे. तो काय मतदारांनी तुम्हालाच का स्वीकारावं आणि समोरच्या उमेदवाराला का नाकारावं? माने साहेब, मुद्दा रितसर आहे तुमचा की बाबा उमेदवार म्हणून मला जनतेने का स्वीकारावं. खरं तर जनता ही सुज्ञ मतदार आहे. त्या जनतेला हे चांगलं माहिती आहे का बाबा कोणतेही पद नसताना आपल्या अडीअडचणीच्या काळात कोणता कार्यकर्ता उभा राहिला. आजपर्यंत मी आजच शत्रू आहे. पिंपळवंडीत मला कोणताही शत्रू नाही. माझं वैयक्तिक कोणाशी भांडण देखील नाही. आज माझ्या पिंपळवंडी गावात पिंपरी पेंढरा असन, काळवाडी असन, आळेपाटा परिसर असन, ह्या जवळच्या सगळ्या गावांमध्ये माझी ओळख फक्त एक कार्यकर्ता म्हणून आहे. सर, कार्यकर्ता लेबल लागणे ना खूप वर्ष झिजावं लागतं त्यासाठी आणि मग तो कार्यकर्त्याचा लेबल लागतो. तुमच्या कार्यकर्तृत्वाला, तुमच्या कामाला सॅल्यूट आहे. प्रश्न तर होतोच, तुम्ही शरददांचं गाव पिंपळवंडी कुठल्या पक्षात उभं राहायचं हा तुमचा विषय. मंगेश काकडे तुम्ही चांगले मित्र होते. मंगेश काकडेंना सोडलं, राष्ट्रवादी सोबत आले. मंगेश अण्णा म्हणजे आमच्या ते घरातले, त्यांना सोडणं नाही सोडणं हा विषय ह्या 10 दिवसापुरता आहे. हे घरातली नाती आहेत ती आमची. त्याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. राजकारण राजकारणाच्या जागेवर असतं. मंगेश अण्णा जेडपीला ती जनता ठरवत, तुमचं काय नाही, ती जनता ठरवत योग्य उमेदवार जनतेने निवडून द्यायचा. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून द्यावा. पिंपळवंडी गटात जेडपीचा उमेदवार योग्य कोण वाटतं? मला पिंपळवंडी गटामध्ये आत्ताच्या भीतीला सक्षम आणि कार्यकुशल आणि हुशार म्हणून विजयजी कुराडे सर वाटतात. त्या पॅनलमध्ये मी खाली पंचायत समितीत त्यांच्या पॅनलमध्ये काम करतोय. मी मंगेश अण्णांबरोबर गेली 9-10 वर्ष काम केलेलं आहे. मंगेश अण्णा एकमताने पराभव झाला. त्यानंतर 9 वर्ष मी अण्णांबरोबर राहिलो. मी इतर पक्षात राहिलो, पण अण्णांनी जी कामं सांगितली, अण्णाच काय सामान्य जनतेने जी कामं सांगितली ती मी त्या ठिकाणी 100% पार पडलेला कार्यकर्ता आहे. असं एक बी काम नाही का जे मी आतापर्यंत मागं सोडले आणि ते सोडून दिले आणि पुढचं काम घेतले ते करत असं कधी झालं नाही. वाली साहेब, आतापर्यंत बघा राजकारणात अशा गोष्टी झालेल्या आहेत. नेत्यांकडे लोक जातात, 10 कामं घेऊन जातात, 9 कामं येतात, 1 काम मागच राहतं. तसं मी नाही केलं. जी कामं आली ती आतापर्यंत 100% पूर्ण झालेली आहेत. आणि हे छाती डुकून सांगायला बी बळ लागतं ना साहेब. तेवढं कार्य केले ना आपण तिथं. आज मला सांगायचं काय, छोटे छोटे प्रश्न आहेत हो, लोकांचे लय मोठे प्रश्न नाहीत. त्या छोट्या प्रश्नावरून आतापर्यंत नेत्यांनी राजकारण केलं, पण मी कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी न्याय द्यायचं का? मी ताईचा कार्यकर्ता आहे साहेब. त्या कारखान्यात घडून मी इथपर्यंत आहे असं समजू नका. मी आशाताईंनी मला कोणत्या लेवलनी कशा पद्धतीने घडवले ना हे सामान्य जनता माहिती. कागदोपत्री नाव काय? माझं नाव कागदोपत्री नितेश काकडे नाव. नितेश काकडे, तुम्ही फोटोग्राफी पण खूप चांगलं करता, बरोबर का चूक? बरोबर. तुमचं काम चांगलं आहे. आशाताईंना तुमचं प्रचंड प्रेम राहिलेलं आहे. आशाताईंच्या भट्टीमध्ये जो कार्यकर्ता तयार होतो ना, तो समाजसेवेचा वसा आणि वारसा सोडत नाही. आता तुम्ही तुमच्या पिंपळवंडी गावातील गोरगरिबांना असा एक गरीब नाही किंवा असं एक वाडी वस्ती नाही का तिथं तुम्ही पोचलेला नाही. आता निवडणूक आहे, समोरची मंडळी प्रचार करतात, तुम्ही प्रचार करतात. साहेब, इथं तुम्हाला थांबवतो. बघा, याच्यातला कार्यकर्त्यातला आणि उमेदवारांमधला फरक सांगतो. मी उमेदवार आता 10 दिवसापुरता झालोय, समजून घ्या.
पण कार्यकर्त्याचा लेवल मला तेच सांगायचं, कार्यकर्त्याचा लेवल माझा कंटिन्यू आहे. मी आता तुम्ही म्हणताय ना प्रचार, मी प्रचार पण करतोय, पण त्या ठिकाणी जनतेच्या दारात जाताना मी माझा मतांचा जोगा मागतोय, त्या ठिकाणी त्यांची अडचण समजून घेतोय आणि त्यांच्या दारातच त्यांचा प्रश्न सोडवतोय. सर माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहेत, मी तुम्हाला त्या पण दाखवेल, पण मला त्याचा तो बाजार नाही मांडायचा. मला सांगायचंय काय, आज सगळे प्रचारात्मक नाहीत, माझ्याबरोबरची टीम आहे, लई नाही आहेत, 4 आहेत पण पक्के आहेत. आज मी सांगितलं ना, आजही एका रासकरवाडीच्या एका महिलेचा फोन आला, साहेब मी तिला फोन करून सांगितलं, माझ्या प्रचाराच्या टीम मध्ये एक तरुणीला सांगितलं की तिच्या डोळ्यातून पाणी आलं. ती म्हणली रोज इथं मला अशा पद्धतीने त्रास होतोय, इथं तरच इथं येऊन राहते. साहेबांना मी फोन केला, आता नवीन कांबळे सर आलेले, आता माझा नंबर त्या माणसाकडे मला पण माहित नाही. बोला भाऊ तुमचं काम चांगलं आहे, आम्ही तातडीने त्या ठिकाणी कारवाई करतो. अहो गेले टीम तिथं. मला सांगायचंय काय, हे सगळं कधी घडतंय, ज्या वेळेला तुम्ही जनतेच्या दारात जाऊन तिची व्यथा पहिली समजून घेता. तुम्हाला कळकळ लागली पाहिजे हो साहेब. मी सांगतोय का, आज पिंपळवंडीत मध्ये जाऊन तुम्ही कुठे विचारा, कार्यकर्ता म्हणून मी लेबल लावला पाहिलं शिवसेनाचे शाखा प्रमुख, पण शाखा प्रमुख शिवसेनेच होतं, मग काही शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांची कामं नाही केली. मी पूर्ण जुन्नर तालुक्यात जो माणूस माझ्याकडे आला साहेब, मी मोठेपणा नाही सांगत साहेब, मोठमोठ्या लिहिणे तालुक्यात घडले. अहो राजेश टोपे साहेब ज्या वेळेला आपले आरोग्य मंत्री होते, त्यांच्या ठिकाणी PS म्हणून आमचे चंद्रकांत थोरात साहेब, ते आज आपल्यात नाहीये, ते काही दिवसापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी. पण मी तुम्हाला सांगतो, माझे डायरेक्ट कॉन्टॅक्ट होते साहेब, मी तालुक्यात नाही, मी जिल्ह्यात काम केले साहेब, पण ते जाहिरातबाजी नाही केली. आज मला निवडणुकीत सांगावं लागते, मला म्हणजे ते चुकीचं वाटते की मी हे का मांडावं बाबा. आरोग्य सेवा जी केली ती कधी रिटर्नच्या अपेक्षेने केलीच नाही साहेब. मला सांगायचंय, मोठ्या नेत्यांकडे गेलो, आता आंबा करतो फोन, अमुक होतं तमुक होतं साहेब, याच्यात मी कधीच गुंतलो नाही. आता तुम्हाला सांगतो, मानसिंग साहेब आहेत आपले साहेब, आता त्यांची पोच झाली, पण ते डी चेंबरला पहिले असायचे, सगळं सगळं हॉस्पिटल. अहो फोनवर काम करतात राहो, मी कार्य करताय. मला लोकांची फोन घेतो, मंगेश काकडे कोणाचा फोनच उचलत नाही. असं मला तर तो त्यांचा भाग झाला. मी कुणाबद्दलही इथं टीका करणार नाही साहेब, आणि मी कुणाच्या विरोधात लढत नाही. सगळ्यात महत्वाचं काय, कुणाच्या विरोधात लढायला मी इथं आलेलो नाही. मी निवडणूक जिंकायला आलोय. का जिंकतोय मी, ही निवडणूक मला का जिंकायची, तर साहेब काय होतं, रोज तुमची माही गाडी जुन्नरला होतीच का नाही, तुम्ही मला सांगा. मला रोज जुन्नरला जातोय, मी रोज लोकांची प्रशासनाची त्या ठिकाणी काम करतोय. माझा एक साधा प्रश्न आहे साहेब, फार जीडीपीच्या अख्ख्या उमेदवारांना तुम्ही म्हणावं 60 मिनिटात 6 अर्ज लिहून द्या का वेगवेगळ्या कामाची. तुम्ही निवडणूक लढवायला आलेत ना, तुम्ही 6 अर्ज तरी तुम्हाला मुद्दे सुचलिता येतील का आज, म्हणजे हे सुद्धा नॉलेज समोरच्याकडे नाहीये. मंगेश काकडे नाही 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 अण्णांना नाही, मी टोटल मी ऑलवर सांगतोय. तुम्ही निवडणूक विजय कोरड्यांना पण होतो, त्यांना पण नाही, पण ते आहेत ना हुशार येते, ते एका मिनिटात अर्ज देतील. कदाचित माझ्यापेक्षा 7वा अर्ज ती जास्त लिहितील. मला कुणाला कमी लिहायचं नाही साहेब, पण मला एक सांगायचंय, तुमचं फाउंडेशन मजबूत पाहिजे. निवडणूक लढवताना तुम्ही कार्यकर्ता तितका ताकदीचा सक्षम पाहिजे. तुमच्याकडून प्रश्न जनतेचे मार्गी लागले, अहो नसुन्याला पद काय लागते पद, अहो तुमची ओळख पाहिजे समोरच्या बरोबर. अहो साहेब, आपल्या तहसीलदारच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगतो. मी असं गबाळवाणी जायचो, अहो मला एका अधिकारीने 6 शर्ट घेतले राव. अधिकारी मला कपडे घेऊन देतोय म्हणजे का, अरे भाऊ तुमचं काम चांगले, तुमच्यासाठी तुम्ही इथं येताना जरा थोडंसं इम्प्रेशन पडलं. अहो अधिकाऱ्यांनी मला सुधारवले, मला कपडे घालायची स्टाईल माझी सगळी वरच्या लोकांनी बदललेली हो. फक्त माझं याच्यात एक सांगायचंय काय, माझे आई वडील राजकीय वारशातून कुठून आलेले नाही. माझ्या वडिलांची 25 वर्ष सेवा यशवंत संस्थेमध्ये प्रामाणिक त्या ठिकाणी चालू आहे. माझा मोठा भाऊ मेडिकल चालवतो. गणातील मतदारांनी तुम्हाला का सांगतो ना, मी एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे आणि सामान्यांचे प्रश्न हे मला चांगले हृदयापासून कळतात आणि ते आतापर्यंत मी प्रामाणिकपणाने सोडवलेत. सामान्य जनतेसाठी मला त्या ठिकाणी सामान्य घरातलाच कार्यकर्ता म्हणून लोक मला स्वीकारणार आहेत. का स्वीकारणार आहेत तर त्यांना माहिती आहे का बाबा हा भाऊ येतो, याला काम सांगितलं की त्या मिनिटात हातातलं काम सोडताना आपलं काम करून देतो आणि आज ती पोचपावती मतदानातून ते मला दाखवतील ना. साहेब मला काय सांगायचं याच्या पलीकडे जाऊन, का मी जनतेचं माझं नातं जे आहे आज, ते राजकारण समोर कोण उमेदवार आहे आणि माझ्या बरोबर कोण नाही हे तोडणारे आणि कोण नाही, कुठला पक्ष हा कुठल्या पक्षात गेला आणि हा कोणाचा होता, त्यांना लोकांना चांगलं माहिती. ताईला माहिती, माझ्या डोळ्यातून एक टिपका जरी पडला तर ताई लगेच जवळ घेणारी ताई आहे. मला ताईने आतापर्यंत मी किती वेळा चुकलो, किती वेळा काय झालं, पण ताईने मला कधी बाजूला नाही केलं. ताईचं जोपर्यंत ताई आणि मी आहे तोपर्यंत ताईचं माझं नातं आहे जुन्नर तालुक्याला तसंच दिसणार जे मागं होतं ते. ताईच्या आता माझ्यावर असं कोणी म्हणू शकतं का, अतुल शेठ उद्या म्हणतील का मला ए बाबा ताईक जाऊ नको, तू हे नको करू, असं होत नाही. कारण अतुल शेठ बेनके यांनी एक युवा नेतृत्व आहे जुन्नर तालुक्याचा, आज माझे आमदार आहेत, पण एक युवकाला संधी का दिली असं पिंपळवंडी गाव, पिंपळवंडीचं सौभाग्य आहे ना का या पिंपळवंडी गावामध्ये
अशा कार्यकर्त्याला अतुल शेटने उमेदवारी दिली. तो तरुण आहे, समजून घ्या. राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी मोठमोठे नेते आहेत, मोठमोठे कार्यकर्ते आहेत. म्हणजे त्यांना म्हणजे त्याचं नाव जरी घोषित झालं असतं समोरच्यांची हे झाली असती, पण अतुल शेटने मलाच का उमेदवारी दिली, हा पण पिंपळवंडीने विचार केला पाहिजे का. कुराडे आणि मंगेश काकडे दोघांमध्ये फरक काय सांगाल? मी सांगतो. अण्णांचं कसं आहे, अण्णा मितभाषी आहेत, अण्णा शांत आहेत. अण्णांना कधी आरेला कधी कार्य अण्णा लवकर करत नाही, आणि काय आहे ते फक्त समजून फक्त ऐकून घेण्याची अण्णांची भूमिका असते. पण आज या आळा पिंपळवंडी घाटाला खरं तर एका धुरंधरची गरज आहे. ते धुरंधर विजय भाऊ कुराडे आहेत. हे मी त्या म्हणजे विजय भाऊ कुराड्यांचा माझा लई दिवसाचा संपर्क नाही, गेली 6-7 दिवसापासून आम्ही जवळ एकत्र आलोय, पण आमची जोडी अशी जमली ना साहेब, खाली जनते आले तुमची जोडी लय भारी. अहो हे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, म्हणजे मतदार सांगायला तुम्ही एकदम भारीच भाऊ. म्हणजे एक कार्यकर्ता असा का त्याला सांगितलं का लगेच काम, बरं जिथं काम माझं थांबलं का लगेच सरांनी लगेच पुढच्याला फोन करते, बाबा तिथं तो असा म्हणलाय, त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मी सर फोन लावून मोकळे. मला सांगायचंय काय, ही नाळ कधी जुळती, हे संबंध कधी जुळतात, ज्या वेळेला तुमचं टार्गेट एक असतं तेव्हा. आज दोघांचं टार्गेट आमचं एक आहे का त्यांना जेडपी निवडून यायचं, मला पंचायत समिती निवडून काय यायचं, पण आम्हाला निवडून आम्हाला सामान्य जनतेचे प्रश्न सोडवायचे. आमचं विजन वेगळं नाही का मला निवडून यायचं फक्त मला पदी नाहीचं, हे आमच्या डोक्यात बी नाही साहेब. आमचा विषय लय पडल्यावर आम्ही अजून लय पुढे दुनिया गाठू. मला काय सांगायचं, आम्हाला आज का निवडून जायचं तिथं, तर आज आम्ही जे प्रश्न मार्गी लावलेत आणि भविष्यात जे लावायचे ते सामान्य जनतेचे लावायचे, म्हणून आम्हाला त्या ठिकाणी निवडून जायचं. मतदान करताना तुमच्या टोपण नावाने करायचं, ओरिजिनल नावाने करावं नाही काय, हे तुम्हाला सांगतो. बॅलेट पेपरवरती टोपण नाव येत नाही साहेब. मी प्रशासकीय त्या ठिकाणी प्रशासनाचा मला चांगला अभ्यास, त्या बॅलेट पेपरवरती टोपण नाव येणार नाही. मला टोपणचं नावाने जर ओळखत असतील लोक तर नितेश नाव त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याचं, मी जर काम लोकांचं घेऊन जातो तिकडे याच्या नितेश काकडे घेऊन गेलो ना त्या लोकांपुढे मी ते नाव. मला सांगायचं साहेब एक आवर्जून तुम्हाला, आज मी तुम्हाला सांगतो, मी या पिंपळवंडी, पिंपरी पेंढार, उमरज, काळवाडी, उमरज 2 या गणातला एक उमेदवार आहे. मी प्रत्येकाला जाऊन हात जोडून आलेलो आहे साहेब. लोकांसारखे मी ना दंड थोपटणारा कार्यकर्ता नाही, मी मांड्या थोपटणारा कार्यकर्ता नाही, मी हात जोडणारा कार्यकर्ता. हे प्रामुख्याने तुम्हाला सांगतो. पिंपरी पेंढार असन, उमरज असन, उमरज 2, काळवाडी, पिंपळवंडी ह्या गावातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्ते असन, म्हणजे सामान्य जनता असन, त्या सामान्य प्रश्न, छोटा ना छोटा बारीक प्रश्न मी तळमळीने सांगतोय, तो सोडवल्याशिवाय हा नितीन काकडे शांत बसणार नाही. येत्या 5 वर्षात नितीन का नितेश उर्फ नितीन, मला सांगायचं का येत्या 5 वर्षात वाणी साहेब या पिंपळवंडीचा जो पिंपरी पेंढारचा जोगा नाही आमचा, त्याचा काय पालट तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही साहेब. हा विजन लय वेगळा घेऊन जाणारा माणूस आहे. मी शेतीमालाचे रस्ते आहे ना सिमेंट कॉन्क्रीट केलेत. का केलेत? अहो लोक सांगतात गावठाण अंतर्गत, अहो तिथं तर हेड असतोच गावठाण अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट, शेतीमालाचा रोडला हेड नसतो ना तो, पण ते आम्ही केले ना साहेब. आम्हाला माहिती आहे कुठून काय कसं करायचं ते, हे कुणाला माहित नाही, पण आम्ही त्या ठिकाणी केलेले. आदरणीय शरदरावजी लेंडे साहेबांनी देखील लेंडे साहेबांतले रस्ते सिमेंट कॉन्क्रीट केले. हे डोक्यात आहे ना साहेब, आमच्या नेत्यांनी हे काम केले. आम्हाला पुढे जाऊन काय काम करायचं हे आम्ही बाकी डोक्यात ठेवू नये, आणि आम्हाला त्याच पद्धतीने काम. आता लोक म्हणतील पंचायत समितीला फंडच नाही ना, सिमेंट कॉन्क्रीटचं इथं बाईक समोर बसलाय सांगतोय साहेब. तुम्हाला चांगलं माहिती आहे, मंत्रालयातून 2 महिन्यातून एकदा जातो मी, 2 महिन्यातून एकदा. बऱ्याच मंत्र्यांच्या पीएन बरोबर माझं डायरेक्ट सगळं आहे. आता काय आमदार साहेब असतात, खासदार साहेब, हे मोठाले माणसं, यांचं पार सगळ्यांबरोबर सगळं असतं, पण आमच्याकडे 2-3च आहेत. पण असे अधिकारी आहेत ना साहेब, आम्ही गेलो का आमचं काम बाकी टॉपच करून देतात ते. म्हणजे मला सांगायचं का आम्ही त्या पद्धतीने ते प्रश्न मार्गी लावणार आहे. माझ्या इथं आमची जी भिल्ल समाजाची जी वस्ती आहे, बौद्ध समाजाची जी वस्ती आहे, म्हणजे काही ज्या वस्त्या आमच्या पिंपळवंडी गावात असन, पिंपरी पेंढारमध्ये असन, काळवाडी, उमरज असन, ह्या ठिकाणी विकासाची खरी गंगा नेण्याचं काम मला करायचं. का आवर्जून सांगतो तुम्हाला, ह्या ठिकाणी पिंपळवंडी गाव असन, ही सगळी आजूबाजूच्या गावांमध्ये बाकीच्यांची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने झाली आहे, पण घरकुल योजना ही ती जाग्यावय असन, छोट्या मोठ्या गोष्टींनी वाचून ती घरकुलं पेंडिंग राहिलेली, त्याच्यातून मला तो मार्ग काढून त्या वस्त्या मला उंचवायच्यात, जेणेकरून ती एक स्मार्ट सिटी म्हणून आमच्या गावाची ओळख बनत. हेच मला या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगाय. विजन घेऊन लय चाललं, माझ्याकडे वेळ कमी वाणी साहेब, म्हणून मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला, आज तर निवडणूक सुरुवात झाली, खरं तर गेले 3 दिवस आम्ही त्या ठिकाणी काळा दिवस म्हणून आज सगळ्यांना महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेली आहे, म्हणून आम्ही 3 दिवस प्रामाणिकपणाने प्रचार बंद ठेवलाय. कुठे जनतेत गेलो नाही, काय नाही, कुणा म्हणजे कुणाच्या संघ बोलण्याची पण आज इच्छा नाही. पण आता एक
माझ्या ध्यानात, बाकी पक्क ठरलंय. अजित दादा एक दमदार नेतृत्व आपल्यातून गेले, पण त्यांचा वारसा आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता आज अजितदादांच्या विचारांना प्रेरित होऊन काय करू शकतो हे उत्तम उदाहरण येत्या 5 वर्षात तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही चिंता करू नका भाऊसाहेब, 5 वर्ष तुम्ही आमच्या कामाचं कौतुक त्या ठिकाणी करत राहणार हा विश्वास मला तुमच्यावर आहे. तुम्ही माझ्यापाशी आलेत, आपण माझी उमेदवारीबद्दलची काही जी माहिती तुम्ही जाणून घेतली त्याबद्दल आपल्याला देखील शुभेच्छा देतो आणि आपले धन्यवाद मानतो. तुमच्या सहकार्याची आम्हाला थोडी गरज होती आणि ते सहकार्य तुमच्या मार्फत झालं असं मी समजतो. म्हणजे बघा, माझ्या मनात चाललं होतं वाणी साहेबांना भेटावं का, अचानक तुम्ही आले बी समोर आजच्या दिवसात आणि माझी मुलाखत पण झाली, तर त्यामुळे तुम्हाला पण एकदम मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नितेश काकडे हा एक प्रामाणिक युवक आहे. गोरगरिबांना मदत करणं त्यांचं काम राहिलेलं आहे. अधिकाऱ्यांशी ओळखी निर्माण करून गोरगरिबाचे प्रश्न मांडून त्यांनी पिंपळवंडी घनामध्ये अनेक कामं मार्गी लावलेली आहेत. म्हणजे पिंपळवंडी असेल, काळवाडी असेल, 2 उमरज असेल, पिंपरी पेंढार असेल, या परिसरामधले छोटी मोठी कामं या युवकांनी मार्गी लावले. मतदारांना कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं हा अधिकार तुमचा जरी असला तरी जो आपल्या कामाचा आहे, जो आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो, आपला 24 तास फोन उचलतो, आपले प्रश्न सोडवतो, याच उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा. फोन उचलणाऱ्याच्या, प्रश्न सोडवणाऱ्यांच्या. जो फोनच उचलत नाही, निवडणूक आली की फक्त रणांगणात यायचं, मतदारांना कन्व्हिन्स करायचं आणि निवडून गेलं का घरात बसायचं, अशा माणसाला थारा देऊ नका. जो प्रश्न सोडविल, जो तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल, अशाच उमेदवाराला निवडून द्या. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, पिंपळवंडी.